नमस्कार, मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे ते स्वतः आणि त्याचे परस्पर संबंध याविषयी आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये आपण 3 मेजर घटक वापरणार आहोत. रादर त्याबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे ॲटिट्यूड, पर्सनॅलिटी आणि थिंकिंग. म्हणजेच काय की दृष्टिकोन, व्यक्तिमत्व आणि विचार. आता आपण जेव्हा ॲटिट्यूड हा शब्द वापरतो तेव्हा तो आपण सर्रास वापरत असतो की अरे ह्या व्यक्तीला खूपच ॲटिट्यूड आहे किंवा ॲटिट्यूड हा शब्द आपण कोरिलेट करतो की ह्या व्यक्तीला खूप माज आहे. पण प्रत्येक वेळेस ॲटिट्यूड म्हणजे माज असं होतं का? किंवा प्रत्येक वेळेस ॲटिट्यूड हे कोरिलेशन निगेटिव्ह थॉट प्रोसेसशीच होतं का? तर तसं नाहीये. ट्रायंडिस हे एक सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांनी ॲटिट्यूडची डेफिनेशन दिली आहे या प्रकारे की एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू, कल्पना किंवा परिस्थितीला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती म्हणजे वृत्ती परिभाषित करते. म्हणजे की ॲटिट्यूड हा फक्त एक नेगेटिव्ह कंपोनंट नसून तो पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह असा दोन्ही असतो. म्हणजेच काय, आता ह्याचं आपण एक उदाहरण घेऊयात की आपल्याला जर कोणी विचारलं की प्लास्टिकचा वापर करणे याविषयी तुमचं काय मत आहे, तर आपण त्याच्यावर असं म्हणू शकतो की नाही, माझा त्याबद्दलचा ॲटिट्यूड हा नेगेटिव्ह आहे. कारण का, त्याचा पर्यावरणाला खूप त्रास होतो. सो असा अर्थ झाला का की प्लास्टिक वापरणं म्हणजे जे लोक प्लास्टिक वापरतात ती लोकच वाईट आहेत किंवा त्या लोकांबद्दलच माझं मत असं आहे, तर तसं नाहीये. पण प्लास्टिक ही गोष्ट वापरणं हे डेफिनेटली पर्यावरणासाठी चांगलं नाही. हा माझा ॲटिट्यूड झाला, ही माझी थॉट प्रोसेस झाली. तसाच आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो. म्हणजेच काय, तर मला जर कोणी विचारलं की ट्रॅव्हलिंग याबद्दल तुझं काय मत आहे? तर मी म्हणेन की मला अतिशय छान वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजेच की माझा ॲटिट्यूड रादर किंवा माझा ॲटिट्यूड टुवर्ड्स ट्रॅव्हलिंग हा डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे. सो जेव्हा आपण ॲटिट्यूड बद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या मनातनं हे काढून टाकायला पाहिजे की ती एक निगेटिव्हच टर्म आहे, ती निगेटिव्ह नाहीये. दुसरं म्हणजे की ॲटिट्यूड हे आपल्याला कुठून डेव्हलप होतात, ते आपण जन्मतः घेऊन येतो का? तर नाही, आपण अजिबातच जन्मतः घेऊन येत नाही. आणि आपण जन्मतः घेऊन येत नाही याचं एक खूप मोठं उदाहरण म्हणजे की लहान मुलं जर आपण बघितली ना, तर ते सगळ्यांशी बोलतात. त्यांच्याशी कोणीही बोलायला येऊ दे, कोणीही खेळायला येऊ दे, ते सगळ्यांमध्ये मिक्स होतात, सगळ्यांना आपलंसं करून घेतात. म्हणजे काय, की त्यांना त्याच्याबद्दल म्हणजे त्यांना लोकांबद्दलचा ॲटिट्यूड हा डेव्हलपच झालेला नसतो. तर तो कुठनं डेव्हलप होतो? तर पालक, शिक्षक, मित्र, इतर समाज ह्यातनं ॲटिट्यूड्स हे बरेच डेव्हलप होतात. आता काही वेळेस असं असतं, की शाळा, कुटुंब, समाज आणि संस्कृती या सर्व गोष्टी अ, व्यक्तीच्या सर्व गोष्टी व्यक्तीच्या मनोवृत्ती च्या निर्मितीमध्ये भूमिका बजावत असतात. सो आपण ज्या शाळेत जातो, आपले आई-वडील का असं म्हणतात, की नाही तुम्ही चांगल्या शाळेत गेला पाहिजेत किंवा तुमचे मित्र चांगले पाहिजेत, त्यांच्या घरचे चांगले पाहिजेत. त्यामागचं कारण हे एकच असतं, कारण जसे मित्र आपण बनवतो, ज्या कम्युनिटीमध्ये आपण फिरतो, ज्या शाळेत आपण जातो, ज्या कॉलेजमधनं आपण बाहेर पास आउट होतो, त्याच्यातनं आपला एक ॲटिट्यूड हा डेव्हलप होत आलेला असतो. आणि तो चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हावा म्हणून आपल्या बरोबरची संगतही त्यासाठी चांगली लागते. ॲटिट्यूड हा म्हणजे फक्त ही एक केवळ इतरांसाठीच नाही, तर आपल्यासाठी सुद्धा ॲटिट्यूड हा आहे. आपण या स्वतः काढलेल्या वृत्ती किंवा मूल्यमापनांना स्वाभिमान म्हणतो. आपण स्वतःसाठी स्वतःला कसे महत्त्व देतो, हा आपला स्वाभिमान झाला. म्हणजेच काय, की सेल्फ एस्टीम. सो बेसिकली सेल्फ एस्टीम म्हणजे काय, की आपण स्वतःला कसा
आपण स्वतः रादर कसे लोकांसमोर प्रेझेंट होतो आणि स्वतःला किती महत्व देतो याला आपण स्वाभिमान असं म्हणतो. स्वतःला मूर्ख किंवा आश्चर्यकारक म्हणणे हे दर्शविते की जेव्हा एखाद्या परिस्थितीचा स्वतःद्वारे निर्णय घेतला जातो तेव्हा आपण स्वतःला किती महत्व देतो हे सुद्धा खूप म्हणजे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आता ॲटिट्यूडचे 3 कंपोनेंट्स आहेत ज्याला आपण ABC घटक असं म्हणतो. त्याच्यातला पहिला घटक हा भावना हा आहे. भावना ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं असतं की आपल्याला प्रत्येकाला इमोशन्स असतात. भावना म्हणजे काय तर इमोशन्स. प्रत्येकाला इमोशन्स असतात. प्रत्येक जण काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इमोशन्स हा कॅरी करत असतो. आपला जसा ॲटिट्यूड डेव्हलप होतो एखाद्या गोष्टीकडे तसेच आपले त्या गोष्टीशी रिलेटेड इमोशन्स डेव्हलप होतात. म्हणजे काय तर एक साधं उदाहरण मी तुम्हाला देते की एखादा व्यक्ती जो तुम्हाला म्हणजे तुमचा ॲटिट्यूड असा झालेला आहे की त्या व्यक्तीला खूप तो स्वतःला खूपच शहाणा समजतो असं जर तुमचा एक ॲटिट्यूड झालेला आहे. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही त्याच अँगलनी बोलणार आहात की अरे हा स्वतःला फारच शहाणा समजतो ना, थांब मी दाखवतोच याला. हा तुमचा ॲटिट्यूड ऑटोमॅटिकली डेव्हलप होणार आहे आणि ते इमोशन्स त्याच्याशी ऑटोमॅटिकली रिलेट होणार आहेत. सो तुम्ही भावना ही गोष्ट एका व्यक्तीसाठी अतिशय महत्वाची असते. आपल्या वृत्तीतील भावना सकारात्मक आणि नकारात्मक ही दोन्ही बदल घडवून आणू शकतात आणि आपल्या निर्णय घेण्यावर आणि वागणुकीवर प्रभाव टाकू शकतात. नेक्स्ट कंपोनेंट इज वर्तणूक कंपोनेंट घटक म्हणजे काय तर बिहेवियरल कंपोनेंट. आता याच्यात सुद्धा काय आहे की ज्या गोष्टींबद्दल आपला ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असतो त्याच्याकडे आपलं वागणं चांगलंच असतं. इज व्हेरी दिस इज कॉमन सेन्स राईट की आपण आपला जर एखाद्या व्यक्तीबद्दलचा ॲटिट्यूड चांगला असेल तर आपण त्या व्यक्तीशी छान वागतो. ज्याच्याशी चांगला ॲटिट्यूड नसेल त्या व्यक्तीबरोबर आपण वाईट किंवा आपण नीट वागत नाही. झॅझॉंग यांनी एक्सपोजर इफेक्टच्या मदतीने वृत्तीशी संलग्न वर्तन स्पष्ट केले आहे की जेव्हा आपण त्यांच्याशी संपर्क साधतो तेव्हा वस्तू आणि व्यक्तींबद्दल अधिक सकारात्मक भावना विकसित करण्याची आपली प्रवृत्ती त्यांनी स्पष्ट केली आहे. एखाद्या उत्पादनाच्या वारंवार संपर्कात राहून आपण त्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करू शकतो. अशा प्रकारे उन्हाळ्यात शीतपेयांच्या आणि हिवाळ्यात गरम पेयांच्या जाहिरातींमुळे त्या पेयांबद्दल आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढू शकतो आणि उन्हाळ्यात कोक आणि हिवाळ्यात कॉफी विकत घेऊ शकतो. सो आपला ॲटिट्यूड कसा डेव्हलप होतो आणि जे लोक ॲडव्हर्टाइजमेंट या फील्डमध्ये असतात त्यांना बरोबर हे माहिती असतं की आपण कसं लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचंय आणि त्यांचा ॲटिट्यूड कसा बदलायचा आहे एखाद्या गोष्टीकडचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्यांनी जे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण बघूयात की उन्हाळ्यामध्ये सगळे कोल्ड्रिंक्स ची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला टीव्हीवरती खूप जास्त प्रमाणात दिसतात. का कारण का आपोआपच ऑब्व्हियसली जर गरमीचे दिवस आहेत तर थंड पिणं किंवा थंड पेय हे डेफिनेटली सगळ्यांनाच आवडतं. आणि तेच जर तुम्ही हिवाळ्याचे दिवस बघितले तर त्याच्यामध्ये गरम पेय सो कॉफी किंवा चहा वेगवेगळ्या प्रकारचे चहा याचे ॲडव्हर्टाइजमेंट्स हे आपल्याला जास्त दिसून येतात. म्हणजेच काय करतात ते की सतत आपल्यावरती त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं बंबार्डिंग करून ते आपला ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह करतात त्या गोष्टीकडे. सो दॅट इज द बेसिक कन्सेप्ट की आपण जेव्हा म्हणतो की ॲटिट्यूड फॉर्मेशन किंवा ॲटिट्यूड चेंज हा केव्हा होतो तर तो त्यावेळेस की आपल्यावर सारखं सतत ते बंबार्डिंग करत असतात आणि मग ऑटोमॅटिकली आपला ॲटिट्यूड हा त्या गोष्टीकडे छान होतो. नेक्स्ट इज विचार घटक म्हणजेच की थॉट कंपोनेंट. आपले विचार हे
आपल्या ॲटिट्यूडशी बरेचसे असोसिएटेड असतात. म्हणजेच काय, की ह्याला आपण एक कॉग्निटिव्ह कंपोनंट असंही म्हणतो, की आपले आयडियाज आणि बिलीफ्स हे कुठनं तयार होतात, तर आपल्याला असलेल्या ॲटिट्यूडवरून तयार होतात. आता ह्याबद्दलचंही आपण एक हे बघूयात, उदाहरण बघूयात. संशोधन असे सूचित करते, की यातील तिन्ही घटक वृत्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक नाहीत. वृत्ती आपल्या वर्तनावर प्रभाव टाकतात, कारण हे आपल्या भूतकाळातील अनुभवांवर आणि शिकण्यावर आधारित असतात. आपले विचार आणि वर्तन देखील आपण कसे वागले पाहिजे यावर अवलंबून असते. आता विचार घटक जेव्हा आपण जेव्हा आपण त्याबद्दल बोलतोय तेव्हा इथे मी विचार घटक हा कशावरती स्ट्रेस करतो, तर आपण आपले जे फॉर्म झालेले ॲटिट्यूड्स आहेत, तर आपण त्याबद्दलची माहिती ही स्टोअर कशी करतो आपल्या मेंदूमध्ये, आणि ती आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण कशी वापरतो, हे खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती जो पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे, जो पहिल्यांदा भारताच्या बाहेर जातो आहे, त्याचा ॲटिट्यूड टुवर्ड्स फॉरेन लँड किंवा टुवर्ड्स ट्रॅव्हलिंग अ लॉट, ट्रॅव्हलिंग बाय फ्लाईट, हा हा डेफिनेटली त्या व्यक्तीच्या ऐकण्यात जे आलंय त्याच्यावर डेव्हलप झालेला असतो. पण जर त्यांनी ते सगळं लक्षात ठेवून तो स्वतः ट्रॅव्हल करत असताना ती माहिती वापरली, तर त्याला त्याचा फायदा हा जास्त होऊ शकतो. सर्वसाधारणपणे लोक पर्यावरणपूर्वक वृत्ती बाळगू शकतात आणि प्लास्टिक किंवा पॉलिथिन पिशव्या वापरू नयेत यासारख्या पर्यावरण पूरक अ, पायऱ्यांबद्दल बोलतात. परंतु ते स्वतः जेव्हा भाजीपाला विकत घेण्यासाठी जातात, तेव्हा कचरा फेकण्यासाठी ते पॉलिथिन वापरतात आणि त्याच्यावरती ते स्पष्टीकरण काय देतात, की हे जास्त सोयीचं आहे. पण ह्याच्यावरती एक विचार असा होतो, की तुम्ही जर पर्यावरणासाठी काहीतरी करत आहात किंवा काहीतरी पॉझिटिव्ह करत आहात, तर डेफिनेटली तुम्ही स्वतः सुद्धा हे पॉलिथिन आणि हे वापरलं नाही पाहिजे. सो मला सोयीचं जास्त पडतं म्हणून मी हे वापरतो, पण ऍक्च्युली ते वापरायला नाही पाहिजे. ह्या दोन खूप कन्फ्युजिंग गोष्टी आहेत. सो इथे आपली थॉट प्रोसेस ही अतिशय महत्वाची आहे. आता ॲटिट्यूड म्हणजे मनोवृत्ती खालील कार्य करू शकतात. आपले जेव्हा काही ॲटिट्यूड आपण तयार करतो आणि असतात, तेव्हा ते कुठे कुठे फायद्याचे ठरतात, तर नॉलेज. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असणं आपल्याला डेफिनेटली त्याचा फायदा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणूयात की मानसशास्त्र विषयातील अभ्यासक्रम शिकणे आणि मानसशास्त्रज्ञ बनणे, जर आपण केलेल्या कोणत्याही कृतीचा परिणाम आपल्या आवडीचा असेल, तर आपण त्या विशिष्ट कार्यासाठी अधिक मेहनत आणि मूल्य देतो. हे त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात. सो नॉलेज जर आपल्याला असेल तर आपण विचार करू शकतो, तर आपण जे नॉलेज आपल्याकडे आहे ते आपण अंमलात आणू शकतो आणि चांगल्या प्रकारे वापरू शकतो. नेक्स्ट इज अहंकार संरक्षण. अहंकार संरक्षण म्हणजे इगो डिफेन्स. जीवनातील कठोर वास्तविकतांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वृत्ती कधी कधी ढाल म्हणून वापरली जाते, जी आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. कधी कधी काही लोक किंवा परिस्थिती धोक्यात येऊ शकतात आणि म्हणून आपण स्वतःला दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी एक विशिष्ट वृत्ती ही विकसित करतो. सो असं होतं की आपण म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा झाला की आपण जर एक पर्सिव्ड एक ॲटिट्यूड जो तयार केलेला असेल, तर तो ॲटिट्यूड आपण आपला इगो सांभाळण्यासाठी वापरू शकतो किंवा वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट इज इन्स्ट्रुमेंटल. फायद्याची गोष्ट करण्यासाठी आम्ही अधिक मेहनत आणि ऊर्जा घालतो. जर आपल्याला शेवटी पुरस्काराची जाणीव असेल, तर आपण त्या कार्याबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतो. बाह्य प्रेरणा
ध्येय शोधण्याच्या वर्तनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. जेव्हा एखादी परिस्थिती पुरेशी फायद्याची नसते आणि त्यात वेळ आणि शक्ती गुंतवावी असे आपल्याला वाटत नाही. सो जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंटल हे कुठे वापरला जातो, तर आपल्याला जेव्हा एक कुठलं तरी एक्सटर्नल एक मोटिवेशन असतं आणि त्यामधनं आपल्याला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मिळालेला असतो आणि म्हणून आपलं वागणं त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह झालेलं असतं. नेक्स्ट इज मूल्य अभिव्यक्त, म्हणजेच की व्हॅल्यू एक्सप्रेसिव्ह. आपल्या सर्वांकडे काही मूल्य प्रणाली आहेत, म्हणजे काही व्हॅल्यू सिस्टीम्स ह्या आपण जन्मापासून शिकत आलेलो असतो. त्याच्यामध्ये अर्थातच कुटुंब हा एक खूप मोठा भाग असतो. त्यापैकी काही आपल्याला आपल्या कुटुंबांकडून मिळतात, काही आपण निवडलेल्या मित्रांच्या वर्तुळातून आणि काही आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो त्या प्रकारच्या सांस्कृतिक अपेक्षांमधून आपण शिकत असतो. काही मूल्य आधारित प्रणाली शीख धर्मात सामुदायिक कार्य म्हणजे सेवा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करू शकतात. परंतु दुसरीकडे काही मूल्याधारित व्यवस्था नकारात्मक आणि द्वेष या मर्यादेपर्यंत प्रवृत्त करू शकतात, की आपण आंधळेपणाने त्याचे अनुसरण करून ज्यामध्ये जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होते असं काहीतरी आपण करू शकतो. म्हणजे जे लोक जातीय दंगल करतात त्यांचा हे कसा असतो, की त्यांना सततच त्यांच्याकडे त्या म्हणजे तो एक ॲटिट्यूडच त्यांनी डेव्हलप करून घेतलेला असतो, की एखादी जात ही वाईटच आहे किंवा ह्याच्यावरती मला मी भांडणारच किंवा मी ह्याच्यावरती रिव्हेंज घेणारच, हे त्यांचा एक ॲटिट्यूड डेव्हलप झालेला असतो. सो व्हॅल्यू एक्सप्रेशन अगेन हे एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता वृत्ती बदलता येईल का? तर दृष्टिकोन शिकलेले असल्याने ते बदलले जाऊ शकतात. आपल्या सर्व वृत्ती योग्य नसतील आणि निरोगी समायोजन आणि कल्याण होऊ शकतात. म्हणून आपण आपल्या मनोवृत्तीबद्दल आणि ते आपल्या मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर कसा परिणाम करतात याबद्दल जागरूक असलं पाहिजे. वृत्ती बदलण्याच्या प्रक्रियेत आपण 4 मुख्य गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू शकतो. दिलेल्या संदेशाचा स्रोत तज्ञ, विश्वासार्ह आणि प्रभावशाली व्यक्ती असणे आवश्यक आहे. संदेशाची सामग्री कोणतीही संदिग्धता न ठेवता स्पष्ट आणि संरचित असणे आवश्यक आहे. संदेश वितरणाचे माध्यम देखील बदल प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात महत्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, सार्वजनिक वाहतुकीमध्ये वृद्धांचा आदर करण्याबाबत किंवा अपंग व्यक्तींच्या हक्कांची वकिली करण्यासाठी सार्वजनिक दृष्टिकोन बदलायचा असल्यास सोशल मीडिया प्रिंट मीडियापेक्षा अधिक प्रभावी असू शकतो. दृष्टिकोन बदलण्याच्या प्रक्रियेत लक्षित प्रेक्षकांची वैशिष्ट्ये विचारात घेणे आवश्यक आहे. संदेशाची सामग्री तसेच माध्यम लक्षित प्रेक्षकांनुसार योग्य असणे हे आवश्यक असतं. आपल्याला ऑफकोर्स आपले ॲटिट्यूड्स जे असतात ते आपण डेफिनेटली बदलू शकतो, कारण आपण ॲटिट्यूड्स हे शिकलेलेच असतात, आपल्याकडे ते जन्मतः आलेले नसतात. त्यामुळे त्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर किंवा रादर त्याच्यासाठीचे लागणारे किंवा एक 4 मेन गोष्टी कोणत्या आहेत, तर जो व्यक्ती ज्याच्यावर आपण अवलंबून आहे तो एक्सपर्ट असला पाहिजे, तो ट्रस्टवर्दी असला पाहिजे, त्यांनी व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. दुसरं म्हणजे की कंटेंट जे आहे ते एक स्ट्रक्चर्ड असलं पाहिजे. नेक्स्ट इज की मीडियम ऑफ मेसेज जो असतो, तो सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, तर त्याच्या थ्रू आपण व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे.
आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टार्गेट ऑडियन्स हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कोणाचा ऍटिट्यूड हा आपल्याला बदलणं गरजेचं आहे, ते आपण बघणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनेंट हिअर इज व्यक्तिमत्व, म्हणजेच की पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्व हा एक शब्द आहे जो सामान्यतः आपल्या दैनंदिन संभाषणांमध्ये एखाद्या व्यक्तीचे वर्तन, सामान्य स्वरूप आणि प्रतिक्रिया नमुने स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो. व्यक्तिमत्व हा लॅटिन शब्द आहे की ज्याच्यामध्ये पर्सोना त्याचा अर्थ पासून आला आहे, जो रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी नाट्य कलाकारांनी घातलेला मुखवटा स्पष्ट करतो. व्यक्तिमत्वाच्या काही सामान्य व्याख्या आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे काय याचा जर आपण विचार केला ना, तर त्याचं उत्तर असं आहे की पर्सनॅलिटी हा एका म्हणजे लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे की ज्याला आपण पर्सोना असं म्हणतो. पर्सोना म्हणजे काय? इट इज अ मास्क, जो मास्क आपण घालून फिरत असतो. याचं मी एक बेस्ट उदाहरण कायम देते, ते म्हणजे की आपल्या सगळ्यांना अमिताभ बच्चन हा भयंकर आवडतो, राईट? तो जेव्हा बाहेर असतो तेव्हा लोकांमध्ये तेव्हा त्यांची कपडे घालण्याची पद्धत, त्यांनी लोकांना अड्रेस करण्याची पद्धत, लोकांशी बोलण्याची पद्धत, ही सगळी आपल्याला दिसते, ही समोर दिसणाऱ्या गोष्टी असतात. पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा किंवा ते जेव्हा त्यांच्या घरात असतील तेव्हा अमिताभ बच्चन हा तसाच माणूस असतो जो बाहेर दिसतो? नॉट नेसेसरी. आपण जेव्हा आपली एक पर्सनॅलिटी कॅरी करत असतो तेव्हा ती का तशी कॅरी करत असतो? लोकांनी आपल्याला छान आहे, तुम्ही खूप छान आहात आणि आपल्याला प्रेज करावं असं आपल्याला वाटत असतं, म्हणून आपण तो पर्सोना कॅरी करत असतो आणि त्यालाच पर्सनॅलिटी असं म्हणतात. व्यक्तिमत्व ही त्या सायकोफिजिकल सिस्टीम मधील व्यक्तीमधील डायनॅमिक संस्था आहे जी त्याची वैशिष्ट्ये, वर्तन आणि विचार निर्धारित करतात. म्हणजेच काय की जे बिहेवियर, कॅरेक्टरिस्टिक बिहेवियर आणि थॉट आपण जेव्हा एक्सप्रेस करतो त्यालाच पर्सनॅलिटी असं म्हटलेलं आहे. वैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्यांचे मिश्रण जे एखाद्या व्यक्तीस अद्वितीय बनवते, म्हणजे काय की अद्वितीय इन द सेन्स युनिक बनवते, त्याला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो. मी तेच सांगते की सचिन तेंडुलकर ही एक पर्सनॅलिटी आहे आणि ते सगळ्यांपासून का वेगळे आहेत? बिकॉज त्यांनी एक त्यांची आयडेंटिटी तशी वेगळी क्रिएट केलेली आहे. अमिताभ बच्चन तसंच झालं, शाहरुख खान तसंच झालं, की ते पर्सनॅलिटीज आहेत, त्यांना आपण पर्सनॅलिटीज म्हणतो. म्हणजे काय की बाहेरच्या जगात ते दिसताना असे दिसतात, पण ते त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये तसे असतीलच असं नाही आणि ते नसतातच. ते बाहेर तसे फिरत असतात, तसे वागत असतात, कारण का त्यांना लोकांकडून कारण त्यांना तेवढा फेम आणि तेवढी प्रसिद्धी ही त्यांना मिळवायची असते आणि म्हणून ते आपल्याला आवडेल, लोकांना आवडेल अशा ह्याच्यातच ते वागत असतात, अशा ह्याच्यातच ते ड्रेसअप करतात, अशा ह्याच्यातच ते लोकांना ऍड्रेस करतात. सो त्याला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो. अशा प्रकारे व्यक्तिमत्वामध्ये आपले विचार, भावना आणि इतरांबद्दलच्या कृती असतात. कधी कधी आपले व्यक्तिमत्व परिस्थिती आणि परिस्थितीनुसार भिन्न असते, कारण आपण घरी कसे आहोत हे आपल्याला आपल्या मित्रांसमोर कसे प्रेझेंट करावेसे वाटते. तथापि व्यक्तिमत्व 2 ठळक वैशिष्ट्यांद्वारे चिन्हांकित केले जाते, जसे की कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनातील नमुन्यांचा संच दर्शवते. उदाहरणार्थ, जे लोक बोलायला लाजाळू असतात ते पहिल्यांदाच एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतात तेव्हा कोणत्याही परिस्थितीत शांत असतात. दुसरं म्हणजे की स्थिरता. व्यक्तिमत्व व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभर स्थिर असल्याचे दिसून येते. याचा अर्थ बहिर्मुखी व्यक्ती
15 वर्ष, 30व्या वर्षी आणि वयाच्या 65व्या वर्षी सुद्धा बहिर्मुखीच असतो. म्हणजे काय की आपली पर्सनॅलिटी ही खूप स्टेबल गोष्ट आहे. आपण जर एक्स्ट्रोवर्ट असू, आपल्याला जर सोशल व्हायला आवडत असेल, बाहेर जायला आवडत असेल, तर त्या व्यक्तीचं वय काहीही असू देत, तो व्यक्ती सोशलच राहणार आहे. सो त्यामागचं म्हणजे व्हॉट आपल्याला जे कळलं पाहिजे किंवा आपण जे पर्सनॅलिटी बद्दल लक्षात ठेवलं पाहिजे ते हे की वय हे पर्सनॅलिटी डिफाईन करत नाही. आपली पर्सनॅलिटी ही अशीच राहते आणि ती वर्षोनवर्ष तशीच राहते. सो आज मी 30 वर्षाची आहे म्हणून मी आज एक्स्ट्रोवर्ट आहे आणि मग मी 60 वर्षाची झाल्यावर मी इंट्रोवर्ट होईल असं होत नाही. व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजेच की फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक घटक जे की अत्यंत महत्वाचे असतात. कारण का तर आपण कसे लोकांसमोर दिसतो हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. आपली शारीरिक रचना जसे की उंची, वजन, आजार, त्वचेचा रंग, आकर्षकपणा आपल्याला स्वतःबद्दल कसे वाटते यावर प्रभाव टाकतो आणि यामुळे आपले व्यक्तिमत्व आकारले जाते. दुसरं म्हणजे सामाजिक आंतरक्रिया म्हणजे सोशल इंटरॅक्शन. आता सोशल इंटरॅक्शन इज ऑल्सो वन व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनेंट. कारण आपण लोकांशी कसे बोलतो, लोकांमध्ये कसे वावरतो, त्यांच्यावर आपलं इम्प्रेशन कसं पडतं, आपण कशा प्रकारे बोलतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून असतात. व्यक्तिमत्व हे आपल्या सामाजिक वातावरणाद्वारे आकार घेते, ज्याचा अर्थ आपण ज्या लोकांसोबत राहतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो, उदाहरणार्थ आपले कुटुंब असेल, समुदाय असेल, संस्कृती आणि आपला धर्म आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतात. नेक्स्ट इज हेरिडिटरी, अनुवंशिकता. आता जेव्हा असं म्हणतात तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जर कधीही ह्या ऍक्ट्रेसेस बघितल्या असतील ना, तर त्यांना काही काही लोक प्रश्न विचारतात की तुमचे केस इतके सुंदर कसे, इतके लांब कसे, इतके घनदाट केस तुमचे कसे काय. तर त्याच्यावरती त्या उत्तर देतात की अरे माय जीन्स हॅव प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे काय की जे आपल्याला जेनेटिकली, जे आपल्याला आपल्या जनरेशन्स मधनं चांगल्या गोष्टी येत आलेल्या आहेत. काहींचे जन्मतःच डोळे खूप छान असतात, काहींची स्किन खूप छान असते, तर हे कुठून येतं. तर ह्या काही गोष्टी आपण जेनेटिकली किंवा हेरिडिटरीली आपण घेऊन आलेलो असतो. आपण ज्या कुटुंबात जन्मलो आहोत त्या कुटुंबातील शारीरिक वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्यालाही त्यांनी वैशिष्ट्यच असं म्हणलेलं आहे, सांस्कृतिक घटकांच्या रूपात आपल्याला जन्माच्या वेळी काय वारसा मिळतो याचा संदर्भ आहे. सो काही जण असं म्हणतात ना की आय एम जेनेटिकली लकी, बॉर्न लकी. का का असं म्हणतात, कारण का त्यांना तसंच म्हणजे त्यांची उंची म्हणा, त्यांचे मी म्हणलं तसं फिजिकल अपिअरन्स हा त्यांचा खूप छान जन्मतः असतो. सो त्याच्यामध्ये आता जन्मतः म्हणजे काय की ते हेरिडिटरीली त्यांच्याकडे आलेलं असतं. सो त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काहीही नसतं. इट इज देअर जीन्स दॅट हॅज प्लेड अ रोल. नेक्स्ट इज इंटेलिजन्स. एखादा व्यक्ती किती हुशार आणि लोकांमध्ये तो किती स्वतःची हुशारी दाखवतो ह्यावरती पर्सनॅलिटी किती त्या व्यक्तीची छान आणि चांगली हे खूप आपण जज करत असतो. याचं परत एक उदाहरण मी तुम्हाला देईन. अमिताभ बच्चन जेव्हा ते बोलतात लोकांशी तेव्हा तुम्ही बघितलं असेल की ते एक म्हणजे एकाच भाषेत बोलतात. आपण बऱ्याचदा कसं करतो, इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं मिक्स करून आपण बोलत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ते जे शब्दकोश वापरतात किंवा त्यांचे जे व्होकॅब्युलरी आहे ती एवढी स्ट्रॉंग आहे की ते आपोआपच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करून घेतात. सो तेही एक आहे, त्यांचा आवाज ही एक दुसरी गोष्ट आहे की जी त्यांना देणगी मिळालेली आहे, ती जन्मतः त्यांच्याकडे आहे. सो बुद्धिमत्ता ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे इम्प्रेशन हे समोरच्याचं खूपच चांगलं किंवा वाईट काही पडू शकतं. संशोधन हे व्यक्तिमत्वाच्या विकासाशी संबंधित बुद्धिमत्ता दर्शवते, जेथे उच्च बुद्धिमत्ता असलेल्या लोकांचा घर, शाळा आणि कामाच्या चांगल्या समायोजनावर परिणाम होतो.
उच्च बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना समस्या सोडवण्याची चांगली समज असते, त्यामुळे ते स्वतःसाठी अधिक हुशार निर्णय घेऊ शकतात. ज्यांची बुद्धिमत्ता कमी असते आणि ते निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात, त्यांची पर्सनॅलिटी ही ऑब्व्हियसली तेवढी स्ट्रायकिंग ही लोकांना वाटत नाही. नेक्स्ट इज जेंडर. आपल्याकडे जेंडर ह्या गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. मेल की फिमेल, जन्मापासनं आपल्याकडे कायम की मेल डॉमिनंट सोसायटी असल्यामुळे पुरुषाला महत्व हे जास्त दिलेलं आहे. पुरुषाला आपण कायम लढण्यासाठी, कठोर होण्यासाठी हे वाढवलेलं असतं आणि मुलींना हे छान दिसणं, जुळवून घेणं लोकांशी, छान बोलणं, एक फॅमिली सांभाळणं ह्याच्यासाठी आपण डेव्हलप करत असतो. अर्थातच या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच लोक छान चांगल्या प्रकारे एकत्र राहू शकतात, हेही तितकंच खरं आहे. जिथे जिथे रोल रिव्हर्सल व्हायला लागतो, की जिथे जिथे पुरुषाची कामं बाई करते, बाईची कामं पुरुष करतो, हे जेव्हा व्हायला लागतं तेव्हा आपोआपच ती एक सोसायटी ही एक वेगळी डेव्हलप व्हायला लागते, जे की नॉर्मल सोसायटीमध्ये ऍक्सेप्ट होत नाही. आता आपण एक अतिशय महत्वाची थिअरी बघणार आहोत पर्सनॅलिटीची, तर दोन बघणार आहोत. एक म्हणजे सायको अनालिटिकल थिअरी किंवा जी सिगमंड फ्रॉइड यांनी मांडलेली आहे ती, आणि दुसरी ह्युमनिस्टिक थिअरी जी की मास्लो यांनी मांडलेली आहे ती. सिगमंड फ्रॉइड हे सगळ्यांना माहिती आहेत, ही इज नोन ॲज द फादर ऑफ सायकॉलॉजी, आणि त्यांनी एक थिअरी ही लोकांसमोर आणली ज्याला सायको अनालिटिक थिअरी असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ते 3 मेन कंपोनेंट्स बद्दल बोलतात, जे की इड, इगो आणि सुपर इगो, ज्यावर बेस्ड आपली पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते. इड म्हणजे काय, इथे मराठीत ट्रान्सलेट होताना ते ID असं झालेलं आहे, पण ते ID नसून त्याचं स्पेलिंग हे ID असंच आहे, पण त्याला इड असं म्हणतात. इड, इगो आणि सुपर इगो. प्रत्येकाला आपण असं म्हणतो की एक इगो असतो, की ह्या व्यक्तीला फार इगो आहे बाबा, असं आपण कायम म्हणतो. पण तसं नसून हे इड, इगो आणि सुपर इगो हे 3 कंपोनेंट्स आहेत. तर ते 3 कंपोनेंट्स कसे रचलेले असतात, तर इड हा वर असतो, इगो मध्ये असतो आणि सुपर इगो खाली असतो. आता यांचं काम काय, तर इड हा प्लेजर प्रिन्सिपल आहे, अहंकार म्हणजे इगो हा रियालिटी प्रिन्सिपल आहे, आणि सुपर इगो हा मॉरल प्रिन्सिपल आहे. म्हणजेच काय, तर इड आपल्याला प्लेजर सिकिंग प्रिन्सिपल, म्हणजे काय, मला आत्ता भूक लागली आहे मग मी आत्ता लगेच खाणार, म्हणजे इड झालं. सुपर इगो काय सांगत असतो, की अरे आता तू खायची वेळ नाहीये, तू वर्गात बसलायस, सगळेजण तुला बघतील, तू रिस्पेक्ट ठेवायला पाहिजेस टीचर्सचा, हा मॉरल प्रिन्सिपल सुपर इगो सांगत असतो. आणि इगो हा मधल्यामध्ये त्याची ओढाताण होते. इगो म्हणतो आता मी काय करू, मी इडकडे गेलो तरी प्रॉब्लेम आणि सुपर इगोकडे गेलो तरी प्रॉब्लेम, कारण भूकही खूप लागलेली आहे. मग त्यावेळेला इगो काय करतो, तर तो रियालिटी प्रिन्सिपल वरती काम करतो आणि जे त्या वेळेला बरोबर आहे ते तो आपल्याला करायला लावतो. ज्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आयडियली अशी असेल ती पर्सनॅलिटी ही आपण चांगली पर्सनॅलिटी असं म्हणतो. काही लोक अशी असतात की जे ईड वरती त्यांचा भयंकर भर असतो, आत्ता मला हे हवंय ना म्हणजे हवंच आहे, मग मी पुढे मागे काही बघणार नाही की त्याचा मला फायदा काय, तोटा काय, मी आता हे केलं तर नुकसान काय, हे लोक मग काही बघत नाहीत. आत्ता प्लेजर, मला आत्ता प्लेजर हवंय, मला आत्ता लक्झरी हवी आहे, मग मी ती कशी का होईना मी मिळवणार, असे काही लोक असतात. काही लोक असतात ना ते भित्रट असतात, ते काय करतात, ते सतत आपल्या सुपर इगोवर अवलंबून असतात. म्हणजे काय, अरे बापरे मी आता हे करू का, मग मी आता 10 लोकांमध्ये खाल्लं तर मला लोक काय म्हणतील, मग मी असे कपडे घातले तर मला लोक काय म्हणतील. तर त्यावेळेला जो व्यक्ती हा इगोवर भर देणारा व्यक्ती असतो ना, तो व्यक्ती काय करतो माहितीये का,
तो ह्या दोन इडवरती आणि सुपर इगोवर भर देणाऱ्या व्यक्तींना काय सांगतो की अरे तुम्हाला जे हवंय त्याचा तुम्ही विचार करा आणि करा ना. इकडे एका बाजूला हा काय म्हणतो की लोक काय म्हणतील, सुपर इगोवाला. ईडवाला काय म्हणतो की अरे हा सतत म्हणजे सारखंच कसं काय तुला काहीतरी हवं असतं, तू कधी सॅटिस्फाईडच नसतोस. असं इगो ह्या दोन पर्सनॅलिटी, ह्या दोन कंपोनंट्सना सारखं म्हणत असतो. यात होतं काय की मधल्यामध्ये इगोची मारामारी असते किंवा इगोची ओढाताण असते. पण एक 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 व्यक्ती त्या एका व्यक्तीमध्ये इड, इगो आणि सुपर इगो या तिन्ही गोष्टी एकत्रित असतात. आणि आपण जेव्हा वागत असतो, बोलत असतो, आपली विचारसरणी असते, विचार पद्धत असते, ती ह्या पर्सनॅलिटी सिस्टीमवर अवलंबून असते. सो पर्सनॅलिटी जी एका व्यक्तीची डेव्हलप होते ती ह्या तीन मेन कंपोनंट्सवर होते असं सिगमंड फ्रॉइड यांचं म्हणणं. ओके. आता दुसरी पर्सनॅलिटी, दुसरी थिअरी पर्सनॅलिटीची म्हणजे अब्राहम मॅस्लो यांनी दिलेली. मॅस्लो यांनी लोकांचे अनुभव आणि इच्छाशक्ती वापरण्याची त्यांची कल्पना पाहून व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला. यशस्वी लोकांवर संशोधन करताना मॅस्लोला वाटलं की ते सर्व खुलं, सर्जनशील, प्रेमळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला स्वीकारण्याची समान वैशिष्ट्ये सामायिक करतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जेव्हा मॅस्लोची जी थिअरी आहे ती ह्युमनिस्टिक थिअरी आहे, जी की खूप वाईडली युज्ड आहे आता सुद्धा. कारण लोकांना म्हणजे समोरच्याला काय वाटतंय, त्याचे विचार कसे आहेत, त्यावर बेस्ड आपण आपण वागणं हे अतिशय महत्वाचं असतं. मूलभूत स्तरावर या गरजा जगण्यासाठी उच्च स्तरावर स्वयं वास्तविक होण्याच्या भौतिक गरजा आहेत. या गरजा खालील पिरॅमिड मध्ये, आता ते पिरॅमिड इथे आलेलं नाहीये पण त्या चांगल्या प्रकारे स्पष्ट केल्या आहेत. तुम्ही जर तुमच्याकडे जर कुठलंही पर्सनॅलिटीचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅस्लोज हायरार्की ऑफ हे नीड्स असं तुम्हाला एक टेबल मिळेल, एक पिरॅमिड मिळेल, ज्याच्यामध्ये शारीरिक गरजा सर्वात लहान आहेत. सॉरी, याच्यामध्ये सर्वात मूलभूत शारीरिक गरजा आहेत आणि सर्वात लहान, सर्वात प्रगत ह्या स्वयं वास्तविक गरजा शीर्षस्थानी आहेत. शीर्षस्थानी म्हणजे सर्वात वरती सेल्फ ऍक्च्युअलायझेशनच्या आहेत. तर प्रत्येक माणूस असतो ना, तो जन्माला आला की तो पहिले काय बघतो तर त्याचे फिजिकल नीड्स पूर्ण होत आहेत का. म्हणजे काय तर अन्न, पाणी आणि कपडे हे मला मिळतंय का, असा प्रत्येक व्यक्ती हा बघत असतो. त्याच्यावर त्याच्या फिजिओलॉजिकल नीड्स असतात, त्याच्यावर लक्झरी नीड्स असतात आणि त्याच्यावर त्याच्या सेल्फ ऍक्च्युअलायझेशन असतं की वेअर त्या व्यक्तीला असं आता ही सॅटिस्फाईड विथ हिज लाईफ की मला आता आयुष्यात सगळं मिळालं आणि आता मी एक छान किंवा एक चांगलं आयुष्य जगू शकतो. नेक्स्ट इज विचार करणे. आपण सारखे ऐकत असतो ना आई वडिलांकडनं, अरे जरा विचार कर, बोलण्याच्या आधी विचार कर, काही करायच्या आधी पूर्ण विचार कर, हे आपल्यासाठी चांगलं आहे का, वाईट आहे का. हे जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आई वडील आपल्याला जेव्हा हे सारखं सारखं सांगत असतात तेव्हा ते का सांगतात तसं, तर आपण विचार करणं ही एक कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये कॉग्निशन आहे की कुठली काहीतरी जाणून घेणं सतत. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण काहीतरी सारखं जाणून घेत असतो. ही एक मानसिक क्रिया आहे ज्यामध्ये आकलन, स्मरणशक्ती, नियोजन, समस्या सोडवणे, निर्णय घेणे इत्यादी प्रक्रियांचा समावेश असतो. जो व्यक्ती विचार चांगला करतो तो व्यक्ती चांगली क्रिया करू शकतो आणि जो व्यक्ती क्रिया चांगली करतो तो व्यक्ती डेफिनेटली आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. सो याचा अर्थ काय तर विचार करणं आणि मग काहीतरी करणं, मनाला आलं केलं, मनाला आलं बोलणं, मनाला आलं एखादी वागणं, हे पर्सनॅलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी चांगलं नाही.
सो प्रत्येकाने विचार करणं हे खूप खूप गरजेचं आहे. आता विचार करणं ह्या खूप गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, की जसं की आपण एक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचते, आपण ती रिसीव्ह करतो, ती प्रोसेस करतो, ती ऑर्गनाइज करतो आणि मग जिथे गरज असेल तिथे ती आपण वापरतो. त्याला आपण थिंकिंग किंवा थॉट प्रोसेस असं म्हणतो. ऑल्सो इट इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ इमोशन्स, ज्याच्यामध्ये इमोशन्सचा वापर केला जातो, मोटिवेशनचा वापर केला जातो, मेमरी म्हणजे आपण किती लक्षात ठेवतोय याचा वापर केला जातो, आणि आपण क्रिएटिव्ह थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग याच्यामध्ये विचार करणं किंवा विचारसरणी हे आपण वापरत असतो. अशा प्रकारे विचार करणे ही एक असंरचित प्रक्रिया नाही, तर ती एक चरण दर चरण असोसिएशन आहे, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे. स्टेप बाय स्टेप एक असोसिएशन आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व काय काय आहे, तर वाटलेल्या आणि निरीक्षण केलेल्या अनुभवांच्या प्रतिमा ज्या वस्तू आणि क्रियाकलाप म्हणून आठवल्या जातात, संकल्पना किंवा कल्पना ज्यासारख्या घटनांच्या वर्गाचे स्पष्टीकरण देतात. उदाहरणार्थ कार चारचाकी वाहनाचे प्रतिनिधित्व करते, सुट्टीचा दिवस आरामशीर काममुक्त दिवसांचे प्रतिनिधित्व करतो, इत्यादी. चिन्ह वास्तविक वस्तू किंवा क्रियाकलापांचे पर्याय आहेत. उदाहरणार्थ शाळेची दप्तरं, गणवेश, पुस्तके, शाळेची इमारत, शिक्षण, शिकण्याच्या अनुभवाचे प्रतीक आहे. भाषा हे नवीन माहिती वाचणे, लिहिणे आणि ऐकणे या स्वरूपात विचार करण्याचा आणि अनुभव म्हणून आत्मसात करण्याचे सर्वात मजबूत माध्यम आहे. उदाहरणार्थ वर्तमानपत्र, टीव्हीवरील बातम्या आपल्याला ताज्या बातम्या आणि आपल्या सभोवतालचे जग हे सांगत असतात. आता विचारांचे काही प्रकार आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिलं म्हणजे आकलनात्मक किंवा ठोस विचार करणे, कॉन्क्रीट थिंकिंग. ह्याच्यामधनं आपल्याला काय समजतं, तर आपल्या संवेदना आणि अनुभवांमधून कसे समजते हे स्पष्ट करते. ते कॉन्क्रीट आहे कारण ते कायमस्वरूपी आणि लवचिक असलेल्या वस्तूंमधून दिसते. उदाहरणार्थ दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होणं, हे एक कॉन्क्रीट थॉट प्रोसेस आहे, कारण त्यामधनं आपण कायमस्वरूपी एकत्र येणार असतो. संकल्पनात्मक किंवा अमूर्त विचार म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. संकल्पना घेण्याची आणि तात्विक दृष्ट्या त्यांचे सामान्यीकरण करण्याची क्षमता. उदाहरणार्थ प्रेमात असण्याची कल्पना करणं. सो ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, की जे की खरं नाहीये पण आपण त्याचा फक्त विचार करतो आहोत ते. चिंतनशील विचार म्हणजेच की रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, ज्याच्यामध्ये आपण असा विचार करत असतो की गेल्या वर्षीपेक्षा मला चांगले मार्क कसे मिळवता येतील, ज्याला रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग असं म्हणलं जातं. आणि सर्जनशील विचार म्हणजेच की क्रिएटिव्ह थिंकिंग. आता क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये जे लोक सायंटिस्ट असतात, आर्टिस्ट असतात, ते लोक कायम क्रिएटिव्हली विचार करतात. म्हणजे बऱ्याचदा त्यांचा ऍबस्ट्रॅक्टही विचार असतो आणि क्रिएटिव्हही विचार असतो, कारण ते जे इतर लोक विचार करत नाहीत ते हे करून त्याचा विचार ही लोक करू शकतात आणि ते त्यातनं काहीतरी नवीन निर्माण करू शकतात, ज्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग असं म्हणतो. नेक्स्ट इज क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे की गंभीर विचार करणे, म्हणजेच आपल्या स्वतःच्या विश्वासांमध्ये खोलवर जाणे आणि सत्य शोधणे, जेथे निष्पक्ष दृष्टिकोनातून समस्येचे विश्लेषण करण्यासाठी तथ्य आणि भावना विभक्त केल्या जातात. उदाहरणार्थ
समस्या सोडवण्याच्या वर्तनाशी संबंधित निर्णय असतो. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, की आपल्याला जेव्हा एखादा प्रॉब्लेम आपण फेस करतो किंवा कोणी आपल्याकडे एखादा प्रॉब्लेम घेऊन येतो, तेव्हा आपण क्रिटिकल थिंकिंगचा डेफिनेटली वापर करतो. म्हणजेच काय, तर आपण तेव्हा म्हणजे आपण हा प्रॉब्लेम कसा सोडवू शकू, आपण कोणाची मदत घेऊ शकू का, किंवा ह्या मागे असणारे कारण काय, हे सगळ्या गोष्टी आपण क्रिटिकल थिंकिंग मध्ये वापरत असतो. आणि नेक्स्ट इज असोसिएटिव्ह थिंकिंग, की ज्याच्यामध्ये आपण काही फॅन्टसीज असतात आपल्यामध्ये, किंवा आपण डे ड्रीमिंग करतो आणि आपण ते असोसिएट करतो आपल्या रिअल लाईफशी. म्हणजेच की आपण आपल्यामध्ये हे असतात, म्हणजे काय, की आपल्यामध्ये काही आपल्या मेंदूमध्ये ना काही कंपार्टमेंट्स असतात. तर त्या कंपार्टमेंट्स वर आपण काम करत असतो. म्हणजे मी जसं म्हणलं तसं, की कुठल्या प्रकारचं ची थॉट प्रोसेस आपण वापरायची हे काय आपण ठरवून करत नाही. बरोबर, एखादी गोष्ट जर किंवा एखादं जर पॅनिक गोष्ट आपल्या समोर आली आहे, की अचानक काहीतरी घडलेलं आहे, त्यावेळेला आपण काय वापरतो, तर आपण क्रिटिकल थिंकिंग वापरतो का, का आपण असोसिएटिव्ह थिंकिंग वापरतो, तर ते आपण ठरवून करत नाही. आपला मेंदू हा ऑटोमॅटिकली त्याला त्या गोष्टीकडे ऑटोमॅटिकली आपण रिॲक्ट करतो, किंवा त्या गोष्टीकडे आपण ऑटोमॅटिकली त्या अँगलनी बघायला लागतो. सो विचार करणं, थॉट प्रोसेस मेंटेन करणं, हे एक खूप कॉन्क्रीट किंवा ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. लहानपणापासनं आपल्याला आपण बघितलं असेल, की जसं मूल जन्माला येतं तसं आपणच त्याला तू कसा विचार कर हे अननोईंगली शिकवत असतो. आता मी अननोईंगली म्हणते, त्याचं कारण असं आहे, की एखादं मूल म्हणजे जर आपण, हे खूप बेस्ट उदाहरण आहे, दोन मुलं आहेत म्हणजे ते ट्विन्स आहेत, राईट. त्यातलं जे मूल पहिलं रडतं त्याच मुलाला आई दूध पाजते. जे मूल रडत नाही त्या मुलाला आई दूध पाजत नाही. त्याचं कारण काय, की ती जरी आई असली तरी तिला कळणार कसं की कुठल्या मुलाला दूध भूक लागली आहे. त्यामुळे आपण तिथपासनं तुम्ही जर बघितलं तर तिथपासनं विचार हे हळूहळू चालू होतात, किंवा तिथपासनं त्या बाळाचं क्रिटिकल थिंकिंग हे हळूहळू डेव्हलप व्हायला लागतं, की अरे मला नाही दूध पाजलं, मग मी काय करायचं, तर मी जोरात ओरडायचं, म्हणजे मग आई मलाही दूध पाजेल. हे त्या इतक्या तान्ह्या बाळाला सुद्धा आपणच शिकवत असतो, किंवा रादर ते मूल त्याच प्रकारे शिकत असतं. आपण शाळेत जेव्हा जातो तेव्हा मुलं अगदी बालवाडीपासून शाळेत जातात. पहिल्यांदा ते मुलं हरवतात, भांबावतात, त्यांना कळत नाही आजूबाजूला काय चाललंय. पण हळूहळू ते आपोआप त्या टीचरकडे लक्ष द्यायला लागतात. ते काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतात. ते सांगतात त्या प्रकारे ती मुलं करायला लागतात. सो हे कशाने किंवा हे कसं काय, तर इट इज बिकॉज की थॉट प्रोसेस तशी आहे आणि आपण तसे डेव्हलप त्यांना करत असतो. जर जन्मतः आपण त्यांना नुसतं स्पून फीडिंग करत राहिलो, की तुम्ही अच्छा हे हे झालंय का बाळा, हे कर हे कर, तुला भूक लागली आहे का, तुला पाणी हवंय का, अरे ते मूल हळूहळू मोठं होते, त्याला त्याचं सेन्स होऊ देत की मला पाणी हवंय, मला पाण्याची गरज आहे. तेव्हा ते मूल विचार करायला लागेल की मी जेव्हा कुठे बाहेर जाईन किंवा आजूबाजूला आई वडील नसतील तेव्हा मी कसं काय हे करीन, की मला पाणी द्या किंवा मला काही द्या, मला खायचंय, मला भूक लागलीये, हे कसं कळेल त्या व्यक्तीला. तर ते ती ती हळूहळू डेव्हलप होणारी गोष्ट आहे. आपली पर्सनॅलिटी ही आपण कशी डेव्हलप करतो, आपल्या मुलांची पर्सनॅलिटी आपण कशी डेव्हलप करतो, हे खूप आपल्या स्वतःवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. कारण जे जे आई वडील हे अति प्रोटेक्टिव्ह असतात, जे मुलांना काहीच करू देत नाहीत, ती मुलं ही पुढे जाऊन अतिशय दुबळी होतात. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट हातात मिळालेली असते, त्यांना स्वतःहून जाऊन मागायची कधीही सवयच लागत नाही, किंवा आपण आपण एखाद्या गोष्टीसाठी फाईट केलं पाहिजे, आपण एखादी गोष्ट मिळवली पाहिजे, हे त्यांना कधीच वाटत नाही. आणि त्यामुळे पेरेंटिंग मध्ये थिंकिंग आणि पर्सनॅलिटी ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. असंच मी अजून एक उदाहरण देईन,
की जिथे तुम्ही बघितलं असेल की जी मुलं अशी रस्त्यावरती असतात की नाही, की जे मातीत खेळतात, काय वाटेल ते खातात, त्यांना मिळतच नाही, कुठलंही पाणी पितात, त्यांची इम्युनिटी कशी डेव्हलप झालेली असते. पण तेच आपली मुलं जर आपण बघितलं की जी शहरात राहणारी आहेत, चांगल्या घरांमधनं येणारी आहेत, त्या मुलांना बाहेरचं पाणी बाधतं, बरोबर? त्या मुलांना हे नको असतं. हे का होतं? कारण अ, आपल्याला आपण तशा प्रकारे मुलांना वाढवत असतो. सो हिअर आपण जेव्हा हे बोलत आहोत ॲटिट्यूड बद्दल आणि थिंकिंग बद्दल आणि पर्सनॅलिटी बद्दल, तेव्हा सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या तिन्ही गोष्टी ह्या जन्मतः आलेल्या नसतात. तर त्या जसं मूल जन्माला येतं तशा त्या डेव्हलप होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे आपण कसे डेव्हलप होतो, आपण कसे असे आपण लहान मुलांना कसे वाढवतो, ही खरं तर एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आजचं ऍक्च्युली आपलं सेशन हे इथे म्हणजे आपलं मॅटर हे एवढंच आहे. पण जर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पहिल्यापासनं हे करणं म्हणजे स्लाइड्स तुम्ही पहिल्यापासून सगळ्यांनी एकदा बघा की तुम्हाला याच्यामध्ये काही जर डाऊट्स असतील तर ते तुम्ही नक्कीच मला विचारू शकता, मेल करू शकता. मी त्याचं उत्तरही तुम्हाला नक्कीच देईन. पहिल्यांदा जे आपण बघितलं ते आपण ॲटिट्यूड बद्दल बोललो. त्याची ॲटिट्यूडची आपण डेफिनेशन बघितली आणि ट्रायंडिसनी डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण ॲटिट्यूड म्हणजे काय आणि सेल्फ एस्टीम म्हणजे काय याबद्दल आपण बोललो. त्यानंतर आपण एबीसी वृत्तीचे घटक म्हणजे ॲटिट्यूडचे कंपोनंट्स, 3 कंपोनंट्स आहेत, त्याबद्दल आपण बोललो. ज्याच्यामध्ये 3 घटक आहेत. एक म्हणजे भावना घटक, वर्तणूक घटक आणि विचार घटक. राईट? सो या तिन्ही गोष्टींवर बेस्ड आपला ॲटिट्यूड हा डेव्हलप होत असतो. मनोवृत्ती खालील मनोवृत्तीची कार्य काय आहेत ती, तर नॉलेज म्हणजे ज्ञान एक आहे, अहंकार संरक्षण इगो डिफेन्स एक आहे, इन्स्ट्रुमेंटल एक आहे आणि मूल्य अभिव्यक्ती म्हणजे व्हॅल्यू डेव्हलपमेंट किंवा व्हॅल्यू फॉर्मेशन. वृत्ती आपली बदलता येऊ शकते का, तर त्याचं उत्तर हो आहे. कारण का वृत्ती ही जन्मतः आलेली गोष्ट नसते, तर ती आपण जन्माला आल्यानंतर इतर गोष्टींमधनं शिकत पुढे गेलेलो असतो आणि आपले ॲटिट्यूड्स त्या प्रकारे डेव्हलप होत गेलेले असतात. सो ते ॲटिट्यूड बदलणं हे डेफिनेटली करू शकतो आणि होऊही शकतो. नेक्स्ट आपण बोललो ते पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व ह्यावरती बोललो. तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर तो एका लॅटिन शब्दामधनं आलेला आहे. त्याचं पर्सोना असं त्याला म्हटलेलं आहे. आणि पर्सोना म्हणजे एक मास्क किंवा मुखवटा जो प्रत्येक व्यक्ती घालून फिरत असतो बाहेर. पण तो ऍक्च्युली म्हणजे जेव्हा तो स्वतःशी असतो किंवा जेव्हा तो त्याच्या अगदी क्लोज लोकांमध्ये असतो तेव्हा तो व्यक्ती तसाच असेल असं नाही. याच्यावर आपण बरीच उदाहरणं बघितली वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजची. आणि त्यांना पर्सनॅलिटीजच का म्हटलेलं आहे, कारण ते लोकांमध्ये पब्लिकली एक वेगळी इमेज असतात आणि त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये एक वेगळी इमेज असतात. व्यक्तिमत्वाच्या आपण 2 डेफिनेशन्स बघितल्या. एक ऑलपोर्टनी दिलेली डेफिनेशन आहे आणि एक वेनबर्ग आणि गोल्डनी दिलेली डेफिनेशन आहे. व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक कोणते असतात, तर शारीरिक घटक, सामाजिक आंतरक्रिया, अनुवंशिकता, बुद्धिमत्ता आणि लिंग. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली पर्सनॅलिटी ही डेव्हलप हळूहळू होत असते. मग आपण सिगमंड फ्रॉइड ची थिअरी बघितली, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगितलं. त्यांची थिअरी ही खूप मोठी थिअरी आहे की त्यांनी ह्याच्यावरती इड इगो, सुपर इगो हे पर्सनॅलिटीचे काही फॉर्म्स झाले. त्याच्यानंतरही त्यांनी बऱ्याच गोष्टींवरती अभ्यास केलेला आहे आणि त्यांची सायको अनालिटिक थिअरी ही अजूनही लोक त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये वापरतात.
नेक्स्ट इज अब्राहम मॅस्लो यांनी दिलेली थिअरी आहे की जी ह्युमनिस्टिक अप्रोच वरती बेस्ड थिअरी आहे. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की प्रत्येक माणूस जो जन्माला येतो तो पहिले त्याचे बेसिक नीड्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू तो ती लॅडर चढत जातो आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन कडे जातो. जेव्हा सेल्फ ऍक्च्युअलायझेशन कडे जातो तेव्हा आपण असं म्हणतो की तो व्यक्ती पुरेपूर आयुष्य जगलेला आहे आणि त्याची पर्सनॅलिटी ही पूर्ण डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट शेवटचं आहे म्हणजे आपण विचार करणे ह्याच्याबद्दल बोललो, म्हणजे थिंकिंग ह्या गोष्टीबद्दल बोललो. आता ह्याच्यात मी जसं सांगितलं तसं की विचार करण्याचे स्वरूप कसे असते त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. आणि काही विचार करणे ही एक असंरचित प्रक्रिया असल्यामुळे त्याचे काही स्टेप बाय स्टेप असोसिएशन्स आहेत ज्याच्याबद्दल आपण बोललो. ह्याच्यामध्ये विचारांचे काही प्रकार आहेत की त्याच्यात 4 प्रकार जे आपण बघितले ते आकलनात्मक विचार आहेत, संकल्पनात्मक विचार आहेत, चिंतनशील विचार आहेत आणि सर्जनशील विचार आहेत. सो हे सगळे विचार आणि बेसिकली आजचं जे प्रेझेंटेशन होतं ते तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित परत एकदा हे करा, परत एकदा यू कॅन गो थ्रू इट आणि मग तुम्हाला लक्षात येईल. जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता. याच्या पुढचं जे सेशन आपलं असणार आहे ते सुद्धा सायकोलॉजी अँड लाईफ ह्याच्यावरच असणार आहे, ज्याच्यामध्ये मी ब्लॉक हा जो आत्ताचा ब्लॉक आहे ब्लॉक 2 त्याच्यावरच मी बोलणार आहे. आणि ह्याच्यातला पुढचा भाग हा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अभ्यास म्हणजे मेनली थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी वरती जास्त काम करा, कारण का त्या परीक्षेतही येतात, त्या गरजेच्याही आहेत. पुढे जे कोणी प्रॅक्टिस करणार असतील सायकॉलॉजी त्यांच्यासाठी सुद्धा ह्या थिअरीज ह्या खूप महत्वाच्या आहेत. आपल्या सिलेबसमध्ये 2च थिअरीज त्यांनी मेन्शन केल्या, पण तसं नसता बऱ्याच थिअरीज आहेत पर्सनॅलिटीजच्या. सो त्या आपण सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास त्याचा करणं गरजेचं आहे. आत्ता आपण इथेच थांबूयात, आपलं सेशन पूर्ण झालेलं आहे. आणि